वाल्मिक कराड. कधी काळी धनंजय मुंडे यांचं पानही ज्याच्याशिवाय हलत नाही तो वाल्मिक कराड असं म्हटलं जायचं. सोशल मीडियावर रील म्हणा, रस्त्यांवर लावलेले बॅनर म्हणा आणि बड्या बड्या लोकांसोबतची उठबस, असा वेगळाच तोरा या वाल्मिक कराडचा होता. पण 1.5-2 वर्षाआधी याच वाल्मिक कराडच्या गुन्ह्यांच्या मालिकेमुळं महाराष्ट्र हादरला. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनं महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली. हत्येच्या काही दिवसानंतर फरार झालेला वाल्मिक कराड एक दिवस नाट्यमयरित्या पुणे सीआयडी कार्यालयात हजर झाला आणि तिथूनच त्याच्या तुरुंग यात्रेचा प्रवास सुरू झाला. गेल्या अनेक दिवसांपासून वाल्मिक कराड न्यायालयीन कोठडीत आहे. बीडच्या तुरुंगात वाल्मिक शिक्षा भोगतोय. आज अचानक वाल्मिकची प्रकृती बिघडली आणि त्यासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा अनेक दिवसांनंतर वाल्मिकचं रूप माध्यमांच्या कॅमेऱ्यानं टिपलंय. मंडळी, हा व्हिडिओ एकदा व्यवस्थित पहा. वाल्मिक कराडला पोलिसांनी तगड्या बंदोबस्तात रुग्णालयात आणलं. तेव्हा त्याच्या हातात बेड्या, त्याला बांधलेला मोठा दोरखंड आणि आजूबाजूला मोठा पोलिसांचा फौजफाटा होता. अशी ही वाल्मिक कराडची एंट्री झाली. पण नंतर जेव्हा वाल्मिक कराडचा अवतार लोकांनी पाहिला तेव्हा त्याचा तोरा पुरता उतरलेला दिसला. हो, तोंडावर मास्क, पिकलेले वाढलेले केस, थकलेलं शरीर, अशा वाईट अवस्थेत वाल्मिक कराड दिसला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता 1.5 वर्षांपेक्षा जास्त काळ उलटलाय. न्यायालयात या प्रकरणाचा खटला सुरू आहे. दुसरीकडे वाल्मिक कराडशी संबंधित इतरही काही प्रकरणं संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर समोर आली आहेत. पण सर्वात महत्वाची बाब म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिकला मुख्य आरोपी करण्यात आला असून या प्रकरणाचा खटला आता न्यायालयात महत्वाच्या टप्प्यावर आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह 5 जण सध्या तुरुंगात आहेत. वाल्मिक कराडची तुरुंगाबाहेर येण्यासाठी मोठी धडपड सुरू आहे. त्यासाठी त्याचे वकील दिल्लीत सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले, पण वाल्मिक कराडचा जामीन हा पुन्हा फेटाळला गेलाय. आज वाल्मिकच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला आणि त्यामुळे त्याला रुग्णालयात आणलं गेलं. तेव्हा त्याला पाहण्यासाठी अनेक जण जमले होते. यामध्ये त्याचे समर्थकही असल्याची माहिती आहे. कधी काळी बीडमध्ये मोठ्या तोऱ्यात फिरणाऱ्या वाल्मिकची आजची दुरावस्था पाहून बीडमध्ये मात्र एकच चर्चा सुरू झाली आहे. आणि दुसरीकडे संतोष देशमुख प्रकरणाच्या निकालावर सगळ्यांचं लक्ष लागून आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय निकाल समोर येणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.